अमरावती रुग्णालयात 3 बाळांचा होरपळून मृत्यू झालाय। या घटनेनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी रुग्णालयात भेट दिली। यावेळी त्यांनी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या चंद्रशेखर बावनकुळेंवर जळजळीत टीका केली आहे। इकडे बाळांचा मृत्यू झाला आणि पालकमंत्री राजस्थानात पाणीपुरी खात असल्याचा टोला नितीन देशमुखांनी लगावला आहे। आणि पालकमंत्री राजस्थानमध्ये पाणीपुरी खायला गेले काल। इथं घटना झाली, त्या जिल्ह्यात घटना झाली, 3 बाळांचा मृत्यू झाला, 6 जण जखमी आहेत आणि अथल्य पालकमंत्री पाणीपुरी खाऊन व्हिडिओ व्हायरल करू राहिले। पालकमंत्री पाणीपुरी तर खाऊ राहिले पण त्याचा व्हिडिओ व्हायरल करू राहिले। इथला निगरगठ्ठा पालकमंत्री, निगरगठ्ठा म्हणतात याला, की माझ्या जिल्ह्यातले पालकमंत्री ज्या जिल्ह्यातला तिथले बाळ मृत्यू पावले, मी पाणीपुरी खाऊ राहिलो इकडे। काय याच्या घरातला बाळ गेला असता ते गेले असते का तिकडे? थोडीशी लाज वाटायला पाहिजे पालकमंत्र्याला। इथे मुख्यमंत्री तर सोडाच सोडा, पण ज्यांना मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेले आहेत, असे गुडघ्याला बाशिंग बांधलेले भावी मुख्यमंत्री श्रीयुत बावनकुळे इकडे फिरकलेच नाहीत, हे किती विशेष आहे। बावनकुळे यांनी DPDCच्या बैठका घेणं अपेक्षित आहे। त्या DPDCच्या बैठकीमध्ये यांनी प्रस्ताव ठेवणं अपेक्षित आहे। CS राऊत यांचं म्हणणं आहे की आम्ही प्रस्ताव ठेवला आहे आणि वारंवार ठेवला आहे, पण त्या प्रस्तावाच्यासाठी ज्या आवश्यक पुढच्या तरतुदी आहेत, पूर्तता आहेत, त्या पालकमंत्री म्हणून श्रीयुत बावनकुळे यांनी करणं अपेक्षित आहे, पण ते त्यांनी केलंच नाही। कदाचित इकडे आल्यावर त्यांना ह्या सगळ्या कामांच्या पेक्षा त्यांच्या पक्षातले तोडणे फोडणे, अधूनमधून काय कशिनो बिशिनो जे काय असेल ते त्या कामांमधनं वेळ मिळाला नसेल।